तर मित्रांनो बघू शकताय आपण जत्रेला आलतो आणि बघू शकता आपली इकडे ताई भेटलेली आहे आणि ही दिदी आहे आणि मावशी आहे. तर मित्रांनो आपली जत्रामध्ये भेट झालेली आहे, दर्शन मित्रांनो आपले झाले आणि खरंच ताईला भेटून भरपूर चांगलं वाटलं आणि लय दिवसानंतर भेटलो बरं का आपण. बरेच दिवस झाले ताई आहे ना तरी किती दिवस झाले कल्पना? नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो आज आपण छोटं पंढरपूर इथे जाणार आहे मित्रांनो देवदर्शनासाठी. मित्रांनो आपल्याला तिकडे मोठ्या पंढरपूरला जाणं झालं नाही, पण आपल्या छोट्या पंढरपूरला जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो हा ब्लॉग कंटिन्यू बघायला विसरू नका. तर बघू शकता इकडं राहुल रेडी झालेला आहे. मित्रांनो आता आपण जे पंढरपूरला जाणार आहे ते पण छोट्यावर का ब्लॉग नक्कीच शेवटून बघायला विसरू नका. चलो फायनल उद्या दिखेंगे हम क्या नहीं होता क्या नहीं. तर मित्रांनो हे बघा ह्या गाड्या ज्या चालल्यात ना पिंपरखेड इथं धाकलं म्हणजे छोटं पंढरपूर आहे आणि इकडेच हा रस्ता जातोय ना, तर हा तिकडेच जातोय मित्रांनो पिंपरखेडला. तर आपण ह्याच रस्त्याने जाणार आहे मित्रांनो दर्शनाला. तर कल्पनाचं अजून आवरलं की नाही बघूया. आंबा बी भरपूर आलेलं आहे आणि इकडे बघू शकता दादाचं आवरलं. दादा तुझं आवरलं आणि मम्मा आवरती का? तर कल्पना कुठे? हे बघा कल्पनासुद्धा आवरलंय. आवरलं का रे? हा चला ना, उद्याचं नाही का आपल्याला आज लवकर? तर कुठे जायचं आपल्याला आज? त्या पिंपरखेडला छोटं पंढरपूर. तर बघा कल्पनासुद्धा आवरलंय, छोटं पंढरपूर आहे तिथं जायचं आहे आपल्याला. आणि इकडं बघा हिजी जाऊ. चला लवकर पाहू. कुठे जायचंय? पंढरपूरला. कोणत्या पंढरपूरला? छोटं मंदिर. बरं तर चला मित्रांनो. तर फायनली मित्रांनो आपण आता खाली आलोय. आता आपण तिथे गेलाच भेटू. आता आम्ही इथून निघतो. पंढरपूरला जायचं आहे मित्रांनो. पिंपरखेड एक खेडं गाव आहे, तिथं धाकलं पंढरपूर म्हणतात. तिथं जायचं आहे आपल्याला देवदर्शनासाठी. आणि बघू शकता इकडे जिजाऊसुद्धा रेडी झालेली आहे, राऊड रेडी झालेला आहे आणि मी तर रेडीच आहे. कल्पना पण रेडी झालेली. भेटेंगे. चलो तर आपल्या गाडीची हवा गेली म्हणून हवा मारायला लागलोय बघा. आणि पहिलं काय होतं होय? 80 पॉईंट झाली ती. म्हणजे आपलं काय पडत होतं का? बस मित्रांनो बघा रोड किती खराब आहे आणि परत आता आम्ही चाललोय तर पाऊस पण आलाय बघा मित्रांनो. त्यामुळे तरी बरं झालं. एवढा तुम्हाला सांगतो मित्रांनो घाम आणि ते मित्रांनो ऊन तर एवढं होतं भयानक, असं वाटलं की उन्हाळ्यात चालू आहे काय कोण बघा. आणि दादासुद्धा दिसतोय मागं, दादा पण आहे. आणि मला वाटतं इथून बरंचसं मंदिर लांब आहे मित्रांनो. कारण मंदिराचं आणि आपलं अंतर जे जवळपास 1-1.5 किलोमीटर तरी असेल मित्रांनो. बघा आता आम्ही मंदिराच्या जवळजवळ आलोत. आणि आता लगे मंदिर येईनच मित्रांनो. आणि साईडला बघा किती गर्दी, गाड्या वगैरे. हे बघा मित्रांनो बऱ्याच जणांचे दर्शन झाले. तर आम्ही तर उशीर झाला आहे ना, त्यामुळं आम्ही जवळपास 3-3:30 वाजता गेलो होतो मित्रांनो. त्यामुळे नेमकं गर्दीचा टाईम होता. हे बघा आपले पाहुणे मंडळी भेटलेत मित्रांनो. पहिलं स्टार्टला जत्रेमध्ये पाहुणे मंडळी भेटली ना तर नक्की दर्शन लवकर होईन असं वाटतंय. हे बघा खूप भारी वाटलंय पाहुणे मंडळी भेटले तर. पण मित्रांनो हे पाहुणे जवळचे बरं का, आपले आंतरवाली गाव आहे तिथले भाऊचे आमचे. तर आता आपण निघालो आहे जत्रेला जायचं आहे, कारण भरपूर उशीर व्हायला. चल म्हणलं राहुलला, तर राहुल बी लवकर आवरीना. राहुलचं गप्पा मारल्यानं तुम्हाला माहिती आहे ना, गप्पा मारायला बसला की लई टाईम करतो तो आणि त्याला गप्पा लई आवडला त्यात. त्याच्यामुळं हसलं होतं मोदरी मी. कल्पना झाली हसू लागली. तर चला म्हणलं, पण ते म्हणजे नाही थांबा दर्शक बोला दर्शक. तर 2 शब्द मी पण बोललो. आणि खरंच आमची जी भेट आहे ना जवळपास मला तरी वाटतं 2-3 वर्षापासून आहे. लय हसलो मग मी, तो बी लय हसला. आमच्या लग्नात भेट झाली ती मित्रांनो दिदीच्या, त्यामुळे. तर बघा आणि गर्दी मित्रांनो बघा साईडला किती गर्दी आहे, सगळे माऊली मंडळी. तर बघा आता चालले पाहुणे मी, आता आपण चाललो आहे. आपण सध्या आहे पुलावरती. बघा हे पूल आहे गावाच्या अलीकडला. आणि जिजाऊ म्हणते मला पहिलं पाळण्यामध्ये बसायचं. मग पाळण्यामध्ये बसायचं तर मला आधी दर्शन करावं लागेल.
मग चला म्हणलं दर्शन करून घेऊ आधी, नंतर पाण्यात बसू. आणि बघा पाहुणे आणि सिद्धेश्वर मी सगळे संगत चाललो. सगळं चालल्यानंतर बघा ते बघा पाळणा केवढा दिसतोय. बापरे लय मोठा पाळणा आहे. कल्पना म्हणजे मलासुद्धा पाळण्यात बसायचं आहे. मग आपले यूट्यूब फॅमिली भेटली मित्रांनो, ते सुद्धा मित्र म्हणतो ते खूप छान तुमचे व्हिडिओ असतात. ठीक आहे म्हणलं धन्यवाद. तर त्यांचं दर्शन झालं तर मित्रांनो, निघालो आता पुढं दर्शनाकडे. तर बघा मग पुढं आल्यानंतर मित्रांनो गर्दीच कमी व्हायना. साईडला बघा किती गाड्या आहेत आणि पाळणा तर एवढा भारी वाटला, असं वाटतं की जाऊन आताच पाळण्यात बसावं, दर्शन नंतर करावं. पण नाही, कल्पना म्हणजे नाही आधी दर्शन करून घ्या. म्हटलं चला आता दर्शन करून घेऊ. मग दर्शनाकडे गेलो. दर्शनाकडे जात असताना मित्रांनो ऊन तर एवढं पडलं, एवढं तापलं, अरे बाप, मरणाची आग 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 व्हायची सगळी अंगाची लाई. मग आलो आता आम्ही मंदिराजवळ बघू शकताय प्रति पंढरपूर पिंपरखेड, म्हणजे धाकलं पंढरपूर म्हणतात मित्रांनो. आणि बघू शकता आपण येशीच्या आतमध्ये शिरल्यानंतर बघा जिजाऊ म्हणते मला हे घ्यायचं ते घ्यायचं. तर मी म्हणलं आधी दर्शन करून घेऊ नंतर घेऊ. तर बघा आम्हाला रस्त्यामध्ये काय दिसलं तर मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा हे कोण खेळलेत आणि याला काय म्हणतात. मग इथून आम्ही निघालो पुढं. मग पुढं निघाल्यानंतर मित्रांनो मंदिरात दिसेना आम्हाला, एवढी गर्दी भयानक. मग काय केलं, एक जणाला विचारलं, ते म्हणजे इकून जा. तिकून गेलो. मग आता चाललो मंदिरापाशी. बघा ते मंदिर अजून दिसेना, मंदिर तो झेंडा दिसतो का तिकडे दिसते मंदिर. मग आलो मंदिरापाशी तर तिथं पाहता तर गर्दी एवढी मारण्याची. मागं बघा लाईन किती लांबून आहे. माझ्यासोबत माझी जिजाऊ आहे, दादा आहे. मुख दर्शन झालेले आहे बरी वाटली माहिती आणि आता आपल्याला बारी लागायचं नाही, कारण भरपूर जास्त गर्दी आहे. त्यामुळे जवळपास 4 तास तरी लागतात बारीला. त्यामुळे आपण काय बारी लागणार नाही. बघू शकता इकडे रांग, हे बघा रांग जवळपास 1 किलोमीटरपासून रांग आहे मित्रांनो ही, हे बघा. आणि ही रांग तशी इकडं मंदिरामध्ये जाते. खरंच भयानक गर्दी इकडे बघू शकताय. पाठीमागं अशी जबरदस्त इकडे गर्दी आहे, बघू शकताय. इकडं पण सगळी गर्दी झालेली शकता. आपली इकडे ताई भेटलेली आहे आणि ही दिदी आहे आणि मावशी आहे. तर मित्रांनो आपली जत्रामध्ये भेट झालेली आहे. दर्शन मित्रांनो आपले झाले आणि खरंच ताईला भेटून भरपूर चांगलं वाटलं आणि लय दिवसानंतर भेटलो बरं का आपण. बरेच दिवस झाले ताई आहे ना, तरी किती दिवस झाले कल्पना? तरी त्याला 2 वर्ष झालं आम्ही भेटलो नाही, तर आताशी भेटलो. चला तर मित्रांनो बघा भयानक गर्दी मागं, इकडं बघू शकता पाठीमागं आणि इकडं पण बघू शकता भरपूर अशी गर्दी. कल्पना इकडे चहा घ्यायला लागली, तिला खूप चहा आवडतो म्हणून. आणि खरंच हा प्रसाद आहे इथुरायचा माऊलीचा, त्यामुळे चहा घेत आहे इकडं. ए चहा घ्यायली का तू? कसं काय बघ बरं, घेऊन बघ ना. माऊलीची हरी किती वर्षापासून करताय तुम्ही? हा एकदम घट्ट वट्ट चहा आहे मित्रांनो, हा एकदम जबरदस्त आहे. आणि कल्पनाने सुद्धा घेतलेला आहे. कल्पना कुठे रे? कुठे कल्पना? हे बघा इकडं. ए बाई इकडे चहा कसं काय? चहा आम्हाला आता घरी जातो काय चहा कसं काय चहा एकदम मस्त आहे मित्रांनो. हे बघा याला धनुष्यबाण मानतात. याच्यामध्ये नाही का सगळ्या प्रकारच्या गोळ्या आहेत, बंदुके. त्याच्यानंतर हे जिजाऊला बघू शकता इकडे डॉक्टरचं सगळं सामान जे असतं, चष्मा वगैरे ते सुद्धा आहे. जिजाऊ चांगलं आहे का? कशाला बरं ते काहीच कामच नाही उगाच. बघू दाखव इकडं, इकडे दाखव. आवडलं का दादा तुला? तर मित्रांनो बघू शकता 130 रुपयाचं 120 रुपयाचं आहे. आणि आपण नाही का दादाने आपल्याला 100 रुपयाला दिलंय. बघू शकता एकदम जबरदस्त आहे. दाखव इकडं धनुष्यबाण आहे एकदम जबरदस्त. हा गाड्या सुद्धा आहे मित्रांनो इथं. तर फायनली मित्रांनो आपलं दर्शन वगैरे झालंय आणि आता आपण आलो गाडीकडे. हे बघा इकडे गाडी आहे आपली आणि आता आपण चाललोय गावाकडे. बघू शकता इकडे राहुल आहे पाठीमागं
आणि मित्रांनो आभाळपी भरपूर आलेलं आहे, रस्त्याने पाऊस लागतो की काय असं वाटतंय. आणि बघू शकता इकडं पाठीमागं गर्दी, भयानक गर्दी. तर आता आपण निघालोय घराकडं. काय काय घेतलं रे? लोन घेतला पोरांसाठी. बापरे, हे बघा जिजाऊ खादी फेप्सी कुल्फी. अरे घेतलंय जिजाऊसाठी. आता निघालोय आपण इकडं. चला. मोठं नाला होता त्यातून आम्ही जात होतो आणि बरं झालं पाऊस कमी पडला होता, नाही तर रानाला बरेच दिवस पाणी असतंय. मग आता आम्ही गेलोय विहिरीजवळ. माझ्या पायाला भरपूर लागेल होतं तरी पण मी आलो मित्रांनो चलत चलत. खूप म्हणजे खूप घामागर्द झालो होतो, बेजारी झाली ती. हे बघा आली पहा विहीर. ही बघा मित्रांनो विहीर आहे अर्ध्या एकरची. तुम्हाला विश्वास बसणार नाही मित्रांनो, ही आहे अर्ध्या एकरची विहीर आणि पूर्ण टोटल कड्याने बांधलेली मित्रांनो. हे बघा राहुल आणि राहुलचा मित्रसुद्धा बघतो विहीर. आणि मित्रांनो इतकी मोठी की अक्षरशः डोळे फिरतात. अर्ध्या एकरची विहीर आहे मित्रांनो ही. इथून जवळपास भरपूर गावाला पाणीसुद्धा जातं मित्रांनो. आणि ज्या माणसाची विहीर आहे त्यांचं भरपूर अशी बागायती असं ऐकलं आहे. आणि बघा इथं पाईपलाईन केवढी केलेली मित्रांनो मोठी. हे बघा जिजाऊच्या पायाखाली ही 5ची पाईपलाईन दिसते मित्रांनो. ही बघा पाईपलाईनसुद्धा आहे. तर मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.